बघितली ती सगळी मोनोमियल डिवायडेड बाय मोनोमियल होते. मोनोमियल म्हणजे त्याच्यामध्ये आत सुद्धा एकच पद होतं डिवायझर आणि डिव्हिडंड सुद्धा सिंगल होतं. आता या ठिकाणी हे बायनोमियल म्हणायचं ह्याला, म्हणजे याच्यामध्ये दोन घटक आलेले आहेत, दोन पद आलेली आहेत आणि मध्ये एक प्लस किंवा मायनस साइन येईल आणि त्याला मोनोमियलनी डिवाइड करायचं आहे. आता ह्याच्या वेळेला कसं करायचं बघा, बाकी सगळे रूल तसेच. आपण असं समजायचं की आपल्याला फक्त सिंगल एकाच एवढ्या बायनोमियललाच डिवाइड करायचं आहे, सॉरी मोनोमियललाच डिवाइड करायचं आहे असं समजायचं. म्हणजे हे एवढंच झाका आणि हे जे पहिलं पद आहे आपण पहिल्या 4 गणितामध्ये जसं करत होतो तसंच 5 into x into x into x अशा स्वरूपामध्ये डिवायझर मधलं फक्त पहिलं पद लिहून घेतलं आणि जे डिव्हिडंड आहे ते ॲज इट इज x into x. चिन्हांचा तर नेहमीच विचार करायचा आहे. दोन्ही प्लस चिन्ह असताना तुमच्या उत्तराला प्लसच चिन्ह येणार असणार, मग त्यामुळे इथं प्लसच लिहायचं. आता या ठिकाणी ह्याच्या बरोबर भागायला संख्याच नाहीये, त्यामुळे संख्येचा भागाकार येणार नाही. मग आता फक्त व्हेरिएबल, संख्या म्हणजे कोएफिशियंट, कोएफिशियंटचा तुम्हाला भागाकारच करायचा नाहीये. मग आता राहिला व्हेरिएबल. ह्या एका x साठी हा एक x कट झाला, पुन्हा ह्या एका वरच्या x साठी हा एक खालचा x कट झाला, म्हणजे वरती शिल्लक राहिले 5x. हे जे तुमचं क्वेश्चन आलं ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आणि आता काय करायचं, हे जे क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन आणि गुणिले तुमचं जे डिव्हिडंड आहे ते डिव्हिडंडनी ह्याला मल्टिप्लाय करायचं. बघा मी जे आलेलं उत्तर आहे ते तसंच ठेवलं आणि त्याला इथल्या डिव्हिडंडनी मल्टिप्लाय करते. आता या ठिकाणी पहिल्यांदा नंबरचा म्हणजे कोएफिशियंट इनटू कोएफिशियंट करायचं. पहिल्यांदा चिन्ह प्लस आणि प्लस, उत्तराला साइन येईल प्लस. त्याच्यानंतर 5 इंटू इथं काही नाहीये म्हणजे 1 असतं, मग 5 इंटू 1, 5 1 5, 5 1 5. आणि पुन्हा पहिल्या 4 गणितामध्ये जसं आपण शिकलो की व्हेरिएबल जर सारखा असेल तर तो एकदाच लिहून घ्यायचा आणि त्याचे जे इंडायसेस आहे त्याचा जो घातांक आहे त्या घातांकाची बेरीज करायची. इथं आहे 2, इथं आहे 1, म्हणजे 2 अधिक 1 गुणाकार होईल 5x³. आता हा आलेला 5x³ या क्यूबच्याच खाली लिहून घ्यायचं. जिथं क्यूब असेल इकडे जाऊ द्यायचं नाही, क्यूबच्या खाली क्यूब लिहून घ्यायचं. डिव्हिजन आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं, म्हणून इथं सबट्रॅक्शनची साइन, उत्तराला साइन तुमच्या प्लस आली ती चेंज करून मायनस होणार आणि आता हे 5x³ आणि -5x³ एक कट झाले, राहिले 0 आणि पुढचं राहिलेलं जे आहे ते जसं आपण संख्यांचा भागाकार करताना खाली उतरून घेतो तसंच इथं सुद्धा उतरून घ्यायचं, पण इथं जे चिन्ह आहे ते चिन्ह सुद्धा विसरायचं नाही. ह्याच्या आधी आपण नंबरचा भागाकार करत असताना तिथं चिन्हाचा प्रश्न नव्हता, अखंड एक संख्या असायची आणि एक एक नंबर आपण खाली उतरून घेत होतो. बाकी भागाकार आपण तसाच करतोय, फक्त इथं चिन्ह आहे ते चिन्ह उतरून घ्यायचं. आता वरचं सगळं गणित विसरून जायचं. -3x² आहे तर हे -3x² पुन्हा इथं लिहून घ्यायचं -3 इंटू x इंटू x आणि डिव्हिजन कशाने करणार तर x² नी. x² चा पुन्हा हे x इंटू x. आता पुन्हा इथं मायनस आहे, इथं प्लस साइन आहे, यातली प्लस आणि मायनस झाकली तर शिल्लक राहते मायनस, म्हणजे तुमच्या उत्तराला या ठिकाणी मायनस साइन येईल. आणि आता कोएफिशियंट एकटाच आहे, वरती खाली काही नाहीये म्हणजे 3 आणि पुन्हा हा x आणि हा x कट झाला, पुन्हा वरच्या एका x ला खालचा एक x कट झाला, म्हणजे तुमचा क्वेश्चन आला -3. चला लिहा इथं -3 आणि पुन्हा नेहमी सारखं हा जो तुमचा क्वेश्चन आला त्याला तुमच्या डिव्हिडंडनी मल्टिप्लाय करायचं आहे. पुन्हा इथं प्लस आणि इथं मायनस, प्लस मायनस क्लोज केलं तर उत्तर इथं साइन राहतंय मायनस, शिल्लक राहतंय, म्हणजे तुमच्या इथं गुणाकाराला सुद्धा चिन्ह मायनस येणार. इथं इथं कॉन्स्टंट नंबर आहे, हा एकटा आहे म्हणून याला कॉन्स्टंट म्हणायचं, एक्स्ट्रा आहे म्हणून कॉन्स्टंट म्हणायचं आणि त्याच्या पुढे जर काही असेल एक अक्षर असेल तर आपण त्याला कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट आणि व्हेरिएबल म्हणतो. हा नुसता नंबर आहे म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, मग त्याला गुणाकार करण्यासाठी इकडे दुसरा नंबर नाहीये, मग इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 3 × 1 3 होईल आणि या ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे त्यामुळे नुसता जो जसा आहे तसा लिहून घेतला, म्हणजे तुमचं उत्तर आलं -3x². -3x² या ठिकाणी लिहा, मायनस चिन्ह द्या, हे चिन्ह बदलून प्लस करा, +3x² आणि -3x² कट होतील, या ठिकाणी उत्तर आलं 0. म्हणजे तुमचे हे जे गणित आहे
5x³ minus 3x² divided by x². याचा क्वेश्चन आलेला आहे 5x minus 3 आणि जर रिमाइंडर विचारलं तर 0 असं उत्तर तिथं लिहायचं. पहिली 5 गणित आपण सोडवली, अतिशय सोपी गणित आहे. पाचवं गणित हे 6वं गणित हे 5व्या गणितासारखं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय दोन वेगवेगळी पद आहेत, मध्ये मायनस चिन्ह आहे म्हणजे हे बायनोमियल आहे आणि या बायनोमियलला आपल्याला मोनोमियलने डिवाइड करायचं आहे. मग पुन्हा नेहमीसारखं जे डिव्हायजर आहे त्यातलं पद वेगवेगळं करून लिहून घ्यायचं सुट्ट 8 into p into p into p, कारण 8p³ होता म्हणून मी 3 वेळेला p लिहिलं आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह न देता फक्त एक पॉइंट दिलेला आहे, डॉट दिलेला आहे. त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2p² ने, म्हणजे या ठिकाणी 2 into p into p. दोन्हीला या ठिकाणी प्लस प्लस साइन दिसतंय त्यामुळे नाही लिहिलं तरी चालतं आणि प्लस प्लस साइन असेल त्यामुळे त्याचं उत्तर प्लसच येणार आहे. हे तुम्हाला आता पक्क माहिती झालेलं आहे. त्याच्यानंतर कारण हुशार मुलं आहात तुम्ही, आता या ठिकाणी नंबरनी नंबरला कोएफिशिएंट डिवाइडेड बाय कोएफिशिएंट. 2 1s are 2, 2 4s are 8, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं 4. पुन्हा वरच्या एका p ला खालचा एक p कट झाला, वरच्या एका p ला खालचा एक p कट झाला आणि वरती एकच सिंगल p राहिला. हे आलं तुमचं क्वेश्चन. आता हा 4p आलेला क्वेश्चन या ठिकाणी लिहून घ्यायचा आणि नंतर हा क्वेश्चन आणि जे डिव्हिडंड होतं त्या दोन्हीचं पुन्हा मल्टिप्लिकेशन करायचं. आता बघा मल्टिप्लिकेशन चेक करा, ह्याला पण प्लस साइन आहे तर प्लस प्लस उत्तराला साइन प्लस येईल. 4 into 2 8 आणि p into p². व्हेरिएबल सारखा आहे तो एकदाच लिहा आणि त्यांच्या इंडायसेसची म्हणजे घातांकांची बेरीज करा. इथं 2 आहे, याच्या डोक्यावर काही लिहिलेलं नाहीये म्हणजे तो 1 असतो, म्हणजे 2 + 1 झाले 3, म्हणजे उत्तर आलं 8p³. आता ह्याच्या खाली इथं मायनस चिन्ह, ही मुख्य मायनस चिन्ह, कारण डिव्हिजन करत असताना आपण वरच्या पदातून खालचं पद वजा करत असतो म्हणून हे वजा चिन्ह इथं, म्हणून हे मायनस चिन्ह द्यायचं आहे. हे पुन्हा 8p³ ह्याचं ऑलरेडी चिन्ह प्लस आलेलं आहे आणि डिव्हिजन करत असताना सेकंड टर्मची चिन्ह बदलतात म्हणून हे बदलून मायनस द्या आणि नंतरच ही रेष काढायची. त्यानंतर आता बघा हे वरच्या 8p³ प्लस आहे, खालचं 8p³ मायनस आहे. हे सगळ्यात शेवटचं चिन्ह धरायचं, मधलं चिन्ह घ्यायचं नाही. हे दोन्ही कट झाले प्लस मायनस म्हणजे राहिलं 0 आणि पुन्हा चिन्हासहित ही राहिलेली संख्या पुढे उतरून घ्यायची. पुन्हा आता ह्या -4p² ला +2p² ने डिवाइड करायचं. पुन्हा रफ वर्क मध्ये या -4 into p into p आणि डिवाइडेड बाय +2 into p into p² होता. आता प्लस मायनस क्लोज करा, चिन्ह राहिलं मायनस चिन्ह म्हणजे तुमच्या उत्तराला चिन्ह क्वेश्चनला चिन्ह मायनस येईल. चिन्हांचा भागाकार झाला. आता संख्यांचा भागाकार. 2 1 2, 2 2 4, 2 1s are 2, 2 2s are 4. मग इथे लिहून घेतलं कोएफिशिएंटचा भागाकार आला 2. आता ह्या वरच्या एका p ला खालचा एक p कट झाला, पुन्हा वरच्या एका p ला खालचा एक p कट झाला, फक्त उत्तरामध्ये -2 आलं. चिन्हासहित इथे उत्तर लिहून घ्या. पुन्हा तुमचं जे उत्तर आलेलं आहे म्हणजे जे क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन इनटू जे तुमचं डिव्हिडंड होतं त्याच्याने ह्याला डिवाइड मल्टिप्लाय करा. बघा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये चिन्ह येईल -2 into 2 4p². या ठिकाणी -4p² लिहा. पुन्हा इथं मायनस चिन्ह, हे चिन्ह बदलून प्लस होईल. +4p² आणि हे -p², 4p² कट होतील, रिमाइंडर राहिला 0 म्हणजे तुमचं उत्तर आलं 8p³ -4p² डिवाइडेड बाय 2p². तुमचा आन्सर आलेला आहे 4p - 2 आणि रिमाइंडर विचारलं तर रिमाइंडर लिहायचं 0 आणि क्वेश्चन विचारलं तर हे आहे तुमचं क्वेश्चन. 10 गणित आपण या ठिकाणी सॉल्व केले. आता पुढचं जे 7वं 8वं गणित आहे ते ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं म्हणजे अजून एक पद ह्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे. अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला जर ही गणितं कशी सोडवायची ही माहिती करून घ्यायचं असेल, गणिताची भीती
दूर करायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.